माता, गुरु माझा पिता, गुरु माझी माय. होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे. या एका अभंगात प्रत्येक वारकऱ्याची ओढ दडलेली आहे. पंढरपूरची वाट, विठुरायाच्या दर्शनाची आस आणि भक्तीने भरलेलं मन, याच भावनेतून दरवर्षी लाखो वारकरी पंढरीची वाट धरतात. त्यात हजारो महिला वारकरीही तितक्याच श्रद्धेने, तितक्याच निष्ठेने सहभागी होतात. कोणाची ही पहिली वारी असते, कोणाची 11वी, तर कोणासाठी लहानपणापासून घरात चालत आलेली परंपरा. संसार, शेती, मुलं, नातवंड, घरची जबाबदारी हे सगळं काही दिवसांसाठी मागे राहतं आणि पुढे असतो फक्त एकच ध्यास, विठ्ठल भेटीचा. तुका म्हणे धावा आहे पंढरीचा विसावा. या ओळी फक्त अभंग नाहीयेत, तर प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनाचा आधार आहेत. शेकडो किलोमीटरचा प्रवास, पायांना फोड, उन्हाचा तडाखा, पावसाच्या सरी, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर तक्रार नाही. कारण प्रत्येक पावलागणिक मुखी असतं हरिनाम आणि हृदयात असते माऊलींची साथ. आज या माऊली त्यांच्या वारीचे अनुभव सांगतायत. पण सतत मला माऊलीचं मार्ग दाखवून गेले. माझे वडील सुद्धा किती त्यांनी वाऱ्या केल्या ते सुद्धा मला माहीत नाही. कर्त छप्परवर असताना सुद्धा मी वाऱ्या केल्या, लहानपणापासून केल्या. वडील करायचे माझे, त्यांच्याबरोबर. नंतर माऊलीच्या मंदिरामध्ये कुठं थोडे लोक असायचे, त्यावेळेस मी माऊलीचा घोडा सुद्धा मंदिरात दिलेला बघितला, कळस हल्लेला माऊलीच्या मंदिरातून बघितला. माझे म्हणजे असं एवढं आनंदात वाटतं की गुरु माझी माता, गुरु माझा पिता, गुरु माझी माय, हे मला सर्व गुरुचे मार्ग दिसतात. एवढा आनंदात दिवस जातो. आता तुम्ही सुद्धा सगळ्या जगानं बघितला की काल माऊलीचा चमत्कार कसा झाला. पाऊस किती होतं, पूर किती होता, काय किती होतं, संकट किती होतं, पण माऊलीनं किती निर्वाळ त्यांचे लेकरं मार्गाला लागल्यानंतर लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त. पुरुषाचा जन्म असून ती सगळ्याची माय झाली माऊली. माईला एका वेळेस लेकराला घास देता येत नाही, पण माऊलीच्या वाटेनं कोण उपाशीला दाखवा आहे का कोणी? त्यांना काही आहे का? आज नाना प्रखर ठाल आहे. आज त्यांनी गीता पाठक अशी आहे, जाणे तहानी आहे, गीताही झाली का नाही माऊली? मग माझं दुःख किती विसरलं. 24 वर्षाचा एक मी भावाईपाशीच असतो. मी सतत मला वारीला निघाल्याच्या नंतर मला कोणत्या गोष्टीचं मी रस्त्याला लागीपर्यंत माझ्यापासून उपाय नसते, पण माझे भाऊ. काहींच्या आठवणींनी डोळे पाणावतात, काहींच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटतं, तर काहींना शब्दही सुचत नाही. कारण वारी ही सांगण्याची गोष्ट नाहीये, ती जगण्याची अनुभूती आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवून या. विठुरायाच्या फक्त दर्शनासाठी वर्षभर या माऊली वाट पाहत असतात. त्यांच्यासाठी विठ्ठल हा फक्त देव नाहीये, तर घरचा माणूस आहे. सुखदुःखात आधार देणारा, संकटामध्ये धीर देणारा आणि प्रत्येक वर्षी पुन्हा वारीच्या पंढरपूरच्या वाटेवर बोलवणारा. वारी महिलांना केवळ भक्ती शिकवत नाही, ती समता, सेवा, संयम आणि माणुसकीचाही धडा देते. म्हणूनच वारी संपते, पण या माऊलींच्या मनातली विठ्ठलाची भक्ती कधीच संपत नाही. ती पुन्हा पुढच्या वर्षी त्याच विश्वासाने, त्याच प्रेमाने आणि त्याच उत्साहाने पंढरीच्या वाटेवर घेऊन येते.
बस